तर भावानो, आत्ता येताना मी एक व्हिडिओ बघितला. ते एक भाऊ म्हणत होता की तुम्हाला ओला उबेर परवडत नसेल तर तुम्ही रजिस्टर करू नका ओला उबेरमध्ये, तुमचं नाव नंबर करू देऊ नका. तर मला एवढंच म्हणायचं आहे, ओला उबेर कशासाठी? उबेर तर मी वापरत नाही. पहिली गोष्ट, उबेर ॲपच डिलीट करून टाकली. कारण की प्रॉब्लेम कसं होते, कस्टमर बुकिंग करताना कस्टमरला ₹70 दाखवते, आपल्याला ₹90, ₹100, ₹95 असं दाखवतं आहे. आपण त्याच्यामध्ये कन्फ्यूज होतो. आणि ज्यावेळेस आपण ड्रॉप करतो, पिकअप उचलून ड्रॉप करतो, त्यावेळेस आपणाला पण तेवढंच दाखवते जेवढं कस्टमरला दाखवलं होतं. आणि ते ओके केल्यानंतर जमा आपणाला ₹90, ₹100 दाखवतं. हे ओबेरचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं मी ते ओबेर ॲपच डिलीट करून टाकलं. ठीक आहे. मी वापरतो फक्त ओला आणि रॅपिडो. ओला आणि रॅपिडो. आता ह्याच्यामध्ये वाद काय चालू आहे? मीटरचा वाद चालू आहे. आता सगळ्यात पहिलं तुम्ही पण उबेर ॲप डिलीट करून टाका. तुम्हाला जर काही भविष्यात चांगलं करायचं असेल तर. बाकी तुमची मर्जी. आणि आता मीटर काय वाईट गोष्ट नाही आहे. आणि काही लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही रजिस्टर करू नका ओला उबेरला. ओला उबेरला रजिस्टर केल्यानंतर काय होतं, हे काही वाईट गोष्ट नाही आहे आणि वादाचा विषय नाही आहे. आता कस्टमरला पिकअप कुठून करायचं आणि ड्रॉप कुठं करायचं हे आपल्याला महत्त्वाचं कळून जातं आहे. आणि OTP टाकल्यानंतर तुम्ही कस्टमरला म्हणू नका की मीटरने चला म्हणून. हे एक वाद आहे. आता काय होतं माहिती आहे का? आता ओलामध्ये माझ्यासोबत बरेच, आता मी ऑटो चालवतो म्हटलं माझ्यासोबत बी होत आहेत. आता काही वेळेस असं होतं आहे, 10 किलोमीटरचे काय काय टायमाला ₹100 ₹90 दाखवतं. काय काय टायमाला 140 150 160 असं दाखवतं. तर हा प्रॉब्लेम चालू असतो त्याच्यामध्ये. तर फिक्स नाही आहे. ठीक आहे. आणि OTP टाकल्यानंतर का म्हणतात की तुम्ही मीटरने चाला म्हणून. त्याच्यामध्ये जोपर्यंत आपण OTP टाकत नाही तोपर्यंत आपल्याला किलोमीटर दिसत नाही. जर किलोमीटरच्या हिशोबानं जर रेट बरोबर देत असेल तर काहीच अडचण नाही. मी तर बिंदास जातो. किलोमीटरच्या हिशोबानं जर रेट बरोबर नसलं तर मी मीटरने चला म्हणतो. आणि OTP टाकल्यानंतर मी कस्टमरला कॅन्सल करायला लावत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट, OTP टाकले, कस्टमर जर कॅन्सल नाही केलं तर मी कॅन्सल करून टाकतो. ते कॅन्सल होत नाही पण ते ओके करून टाकतो. ते म्हणजे पैसे जमा होतात आपले दाखवते, त्या हिशोबानं ते कॅन्सल होते ते. ठीक आहे. हे ओला आणि रॅपिडोमध्ये विषय असा आहे, रेट कमी जास्त होते. मीटरमध्ये तसं नाही आहे. तुम्ही जेवढे किलोमीटर जाणार तेवढेच पैसे दाखवते. आणि ट्रॉफिकमध्ये जर अडकून बसलात तर त्याचे एक ₹10-15 ₹5 जेवढ्या टायमिंगानुसार ते वाढतात. बस तेवढंच आहे. त्याच्यामध्ये काय होतं, नुकसान तुमचं पण नाही आमचं पण नाही. कारण की आपण तुम्हाला 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर 1 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला पिकअप करायला होतं. ते पैशाचं डिस्टन्स होतो. कधी कधी असं होतं की आपण पिकअप उचलले ₹100, ₹100 ॲपमध्ये पिकअप दाखवते आणि मीटरने गेलं तर ₹70-80 होतात. कारण की ट्रॉफिक नसले की पैसे मीटरमध्ये पण कमी होतात. ठीक आहे. पण किलोमीटरच्या हिशोबानं मीटर बरोबरच आहे. जर कोणी तुम्हाला म्हणाले मीटरने चला तर तुम्ही बिंदास जावा. हां, मी एवढं गॅरंटीनं सांगतो, तुम्ही उबेरमध्ये बुकिंग केलात आणि मीटरमध्ये गेलात तर तुमचे ₹20-30 जास्त होतात मीटरमध्ये. कारण की उबेरमध्ये रेट सगळ्यात जास्त कमी आहे. ठीक आहे. बाकी वाद घालायचा काही विषय नाही आहे. बऱ्याच वेळा असं होतो की कस्टमरला कंपनीत कामाला जायचा असतो, स्टुडंट राईड बुक करतो. त्याच्यामध्ये नुकसान कुणाचं आहे? आमच्या मागं हप्ते नाहीत का? आमच्या मागं बायका लेकरं नाहीत का? आमचा परिवार नाही, आमचा संसार नाही का? तर असा विषय होत असतो. तर एका हातानं टाळी वाजत नाही. काही ठिकाणी कस्टमर चुकीचा असतो, काही ठिकाणी रिक्षावाले पण चुकीचे असतात. मी असं म्हणत नाही की हे नाही ते नाही. ठीक आहे. आणि प्रत्येक ठिकाणी मीच खरं म्हणून जमत नाही. एखाद्या वेळेस कस्टमरचं बी ऐकून घ्यावं लागते. मीटरने नागं म्हटले, आपणाला परवडत असेल तर आपण घेऊन जायचं, नाही तर आपण वाद घालायचंच नाही, कॅन्सल करून टाकायचं. सिम्पलची गोष्ट आहे. आता कस्टमरचा विषय असा आहे, त्यांना परवडत असाल तर येतात, नाही परवडत ते की नग म्हणतात. सिम्पल विषय. आपणाला परवडत असेल तर आपण घेऊन जातो, नाही परवडत असेल तर नाही घेऊन जायचं. असा सिम्पल विषय आहे. याच्यामध्ये वाद घालायचं काहीच विषय नाही आहे. तर थंडून थांबायचं नाही. हो, हां, तंडून अजिबात थांबायचं नाही. तर ठीक आहे, एवढी काळजी घ्या. बाकी नंतर भेटतो मी. ते ॲप चालवायचं पण काही सोपी गोष्ट नाही आहे. त्याला किती रिचार्ज करावं लागते, एका ट्रिपमागं किती पैसे द्यावं लागते ते आमचं आम्हालाच माहीत आहे बरं का. तर वाद घालू नका. कस्टमर जर
किलोमीटरच्या हिशोबानं जर व्यवस्थित रेट देत असाल तर ते तो वाद घालून काहीच उपयोगाचा नाही. जर जास्तच पैसे कमी देत असाल तर तुम्ही रिक्वेस्ट करा. नाही म्हणलं तर कस्टमर कॅन्सल करणं झालं तर तुम्ही कॅन्सल करून टाका. त्याच्यामध्ये वाद घालून काहीच उपयोग नाही. उगा नाव खराब आहे, त्याच्यामध्ये काहीच विषय नाही आहे. ठीक आहे. बाकी व्यवस्थित काळजी घ्या. लय मोठा व्हिडिओ होता आपल्याला इंस्टाग्रामला टाकायचे. बघू.